ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर काशीराम या सर्वच महापुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मातंग समाजामध्ये सामाजिक चळवळ, परिवर्तनाची चळवळ केलेली आहे. पण आज देखील मातंग समाजाकडे संशयानं बघितलं जातं. मातंग समाजाचा या समतावादी, मानवतावादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता का, असा आज देखील 21व्या शतकामध्ये प्रश्न विचारणारी काही कर्मठ माणसं आहे. अशा माणसांना हे उत्तर देण्यासाठी ही आंबेडकर परिषद आली. बांधवांनो, या परिषदेचं नाव आंबेडकर परिषदच का ठेवलं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग समाजाच्या वैचारिक आणि सामाजिक सुधारणेकरता त्या 15 मातंग परिषदा घेतल्या. त्या 15 मातंग परिषदेचा अभ्यास की जे स्वतःला आंबेडकर चळवळीत काम करतो म्हणतात अशा नेत्यांना सुद्धा अवगत नाही आहे. म्हणून ही आंबेडकर परिषद आहे. ज्या बाबासाहेबांना भारतातली पहिली कार एका मातंग समाजाच्या श्रीपती शिंदे नावाच्या माणसानं केली, ती माहिती होण्यासाठी आंबेडकर परिषद आहे. ज्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्या ज्या मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला, त्याचा इतिहास हे सर्व मान्यवर आपल्यासमोर सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये जो बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला, त्या पुतळा समितीमध्ये 2 मातंग समाजाचे लोक होते. हा इतिहास देखील आपल्याला ज्ञात होणं गरजेचं आहे. म्हणून ही आंबेडकर परिषद आहे. ज्या राजश्री शाहू महाराजांनी तिसरी पास असलेल्या गणेशाचार्य यांना वकिली सनद दिली, ती माहिती होण्यासाठी आंबेडकर परिषद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज देखील अभिवादनाच्या निमित्तानं मातंग समाजाला छेडलं जात आहे. आणि मातंग समाजाच्या व्यवस्थेच्या अभिवादनाच्या निमित्तानं व्यवस्थेच्या बाहूमध्ये कोपटाळण्यासारखा काम करतोय. म्हणून ज्या लहुजी साळवेंनी महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये गणोजी रामोजी महाल, धुळाप्पा चांभार या 2 सहकार्यांना सोबत घेऊन मांगा महाराजांची मुलं महात्मा फुले आणि क्रांती सावित्री ज्योतिबाई सावित्री फुलेंच्या शाळेमध्ये घातले. हा देखील इतिहास आपल्याला ज्ञात होणं गरजेचं आहे. बांधवांनो, कारण अभिवादनाच्या निमित्तानं मातंग समाजाकडे संशयानं बघण्याची वृत्ती आता वाढत चालली. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत असताना आज देखील मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. आणि अन्याय हा दडपला जात आहे. याचं मूळ कारण आहे की अन्यायाची भाषा करणारी एकच व्यक्ती आहे. आणि ती त्याच व्यक्तीच्या विचारानं हा समाज जो पुढे जाऊ शकतो, ती विचारवंत व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तो विचार मातंग समाजामध्ये रुजवण्यासाठी ही आंबेडकर परिषद आहे. खरं तर तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळंच माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे बांधवांनो, पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आज या सोलापूर शहरामध्ये मी जाणीवपूर्वक सांगतो, या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आजचा जो तरुण आहे तो भरकटलेला आहे. बहुजन समाजाचा तरुण भरकटलेला आहे. 21व्या शतकामध्ये ज्या तरुणांना महापुरुषांच्या इतिहासाची माहिती गुगलवर सुद्धा मिळते, पण तो महापुरुष, तो तरुण गुगल बघण्यापेक्षा फेसबुक बघतो आणि वेगवेगळ्या पोस्ट करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याकरता काही जातीवादी पक्षाच्या लोकांच्या बाहूच्या हाताला हात धरून तो काम करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मातंग समाज कृती समिती हे काय संघटन म्हणजे नव्यानं नाही आहे. मला सांगायला या ठिकाणी अवश्य अभिमान वाटतोय. सोलापूर हे क्रांतीचं शहर आहे, परंतु या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. आणि या विद्यापीठामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांचं अध्यासन केंद्र व्हावं ही मागणी घेऊन 2012 साली मातंग समाज कृती समितीनं या राज्याचे राज्यपाल आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन ही सुरुवात केलेली आहे. बांधवांनो, त्याचबरोबर मातंग समाज कृती समिती ही कोणत्याही सामाजिक संघटनेच्या विरोधात काम करत नाही आहे, परंतु मातंग समाज कृती समिती
ही ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही बहुजनातल्या महिला मुली पुरुष मुलं असतील यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यासाठी त्या ठिकाणी जाते, तिथं ती जी घटना घडलेली आहे त्याचा सगळा इतिहास तिथली इत्यंभूत माहिती घेते आणि या सर्व प्रकरणाला न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करते. ही मातंग समाजाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे बाबा. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे मातंग समाज कृती समितीच्या वतीने बहुजनाच्या या मुलं मुली एमपीएससी परीक्षा असतील, 10वी-12वी परीक्षा असतील, ज्या ज्या परीक्षेमधून यशस्वी झालेल्या आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी या समितीच्या वतीनं सातत्यानं दरवर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं सत्कार करण्यात येतो. हे शिक्षक करण्याची बाब आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मातंग समाज कृती समिती ही समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा होईल आणि बहुजन महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसारही त्याचप्रमाणे कसा होईल यासाठी फार प्रामुख्यानं काम केलं आहे. कारण आता झालंय काय की प्रत्येक जातीनं प्रत्येक बहुजन महापुरुष वाटून घेतलेला आहे. त्यामुळं त्या महापुरुषांचे मक्तेदार त्या महापुरुषांचा फोटो छातीला कवटाळून रस्त्यावर आंदोलन करतात की त्यांच्या फोटोसाठी करतात, समाजासाठी करत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. प्रत्येक बाबीमध्ये पाहिलं, मी मगा बोललो की मातंग समाज आंबेडकर चळवळीत कुठला दिसतोय का, आणि जर कोणी दिसला पण त्याला काहीतरी वेगळं सांगायचं, वेगळं बोलायचं, नेतृत्व करता येत नाही असं सांगायचं. पण आता भाषा अशी झालेली आहे, परिस्थिती अशी बदललेली आहे की मातंग समाजामध्ये सुद्धा आंबेडकर विचाराचा तरुण निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि हा तरुण निर्माण होत असताना या चळवळीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, मग हे योगदान भीमा कोरेगावच्या दगडफेकीमध्ये नेत्र साक्षीदार पूजा सकट असेल किंवा नामांतरवादी पोचीराम कांबळे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण नामांतरवादी पोचीराम कांबळे सांगत असताना सुद्धा त्याचं बलिदान सांगत असताना, त्यांचं योगदान सांगत असताना त्यांच्या पुढं मान जात लावली जाते. हे आम्हाला थोडं पोचलं जातं. का पोचलं जातंय की आज देखील आम्ही आंबेडकर चळवळीत काम करायचं म्हणजे की आम्हाला मान म्हणून बघितलं जातं. बांधवानो, ज्याच्या रक्तामध्ये, ज्याच्या विचारामध्ये, ज्याच्या कृतीमध्ये आंबेडकर भरलेला आहे आणि तो आंबेडकरवादी माणूस जर लढून मरत असेल, कटून मरत असेल तर त्याला जात लावणं योग्य आहे का, हा प्रश्न ही परिषद आपल्यासमोर करत आहे. त्या परिषदेमधून या चळवळीचे अनेक पैलू उलगडणार आहेत. परंतु हे करत असताना या बहुजन महापुरुषांच्या विचाराशी आम्ही देखील भविष्यात किती प्रामाणिक राहणार आहोत हे देखील याच्यावर आपल्याला मंथन आणि चिंतन करायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. हे प्रास्ताविक मी थांबवतो. आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम.